हॅलो, आवाज येते का पाठीमागे? थोडा आवाज. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. महान कारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध त्या मायेनं या देशाला, महाराष्ट्राला स्वराज्याचं तोरण बांधण्याचं सामर्थ्य दिलं. शिवा नावाचा छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दिला. अशी मा जिजाऊ जन्मार मान सामार ताळी तिळी कोळी वडा डकरवार धनगार मुसलमान ब्राह्मण या सर्वांना सोबत घेऊन रयतेचं स्वप्न साकार केलं. असे तुमचे माझे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या माणसानं, कांबळे नावाच्या माणसाला कोल्हापूर संस्थानात चहाचं हॉटेल टाकून दिलं. नुसतं हॉटेल टाकून थांबले नाही तर त्या हॉटेलवर जाऊन स्वतः चहा पिली व उद्योग व्यवसायाला मागासवर्गीयापुढे धाडून देण्याचं काम ज्यांनी केलं असे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. त्या माणसानं इथं बसलेल्या बाईला, चुली बसलेल्या बाईला दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसवण्याचं सामर्थ्य दिलं. या देशाची एक नाही तर दोन दोन राष्ट्रपती व एक पंतप्रधान पदाच्या लायकीचं बनवलं. असे स्त्री उद्धारक क्रांती ज्योतिबा फुले, मा सावित्रीबाई फुले. ज्या माणसानं महाराष्ट्राच्या मातीतला शिवाजी रशियात नेऊन वाजवला आणि गाजवला, असा साहित्याची खान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. ज्या माईनं तुमच्या आणि माझ्यासाठी चार चार लेकरे या मातीमध्ये गाडले, स्वतःच्या आयुष्याची माती केली आणि तुमच्या आणि माझ्या आयुष्याचं सोनं केलं, अशी मा रमाई. ज्या माणसाचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत, ज्या माणसावर जगात सर्वात जास्त कविता आहे, ज्या माणसानं सगळ्यात जास्त जगात डिग्र्या घेतल्या, ज्या माणसानं बायको लग्नासाठी नाही तर पुस्तकांसाठी घर बांधलं, ज्याची जयंती आंबेडकर नगर नाही, परभणी शहर परभणी जिल्हाच नाही, फक्त मराठवाडाच नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, आशिया नाही, तर अखंड देश, अखंड जग ज्या माणसाची जयंती साजरी करत आहे, असा तुमचा माझा या भारताचा भाग्य विधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या आईच्या उदरात मी 9 महिने 9 दिवस राहिलो, तिने मला बोलण्याच्या लायकीचं बनवलं, अशी माझी माँ काशाबाई कांबळे. ज्या बापाच्या संस्कारामुळे आंबेडकरी चळवळीकडे मी वळलो, अधिकाऱ्यांवर दादागिरी करण्यापासून गोरगरिबांच्या पाया पडण्यापर्यंत ज्याने संस्कार माझ्यावर घातल्याचे संस्कार पितृतुल्य माझे वडील रामभाऊ सटवाजी कांबळे यांना या ठिकाणावर त्रिवार वंदन करतो. बाबासाहेब एक बात बड़ी अच्छी कही थी चरण जी की माझे 100 भाषण तर वामनाचं एक गीत एक गाणं परिवर्तन करू शकतं याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून तुमच्या आणि या जनतेच्या गाण्याच्या माध्यमामध्ये मधात मी जास्त वेळ थांबणार नाही. पर मीठी मीठी बातें कर आप लोगों के बीच डुप्लीकेट बातें करने वाला बाबा साहब का मैं फड़वा नहीं, तो बाबा साहब के बारे में कड़वी बातें बताने वाला, देश की दलित मूवमेंट बहुजन मूवमेंट किस दिशा में जा रही है इसके बारे में कड़वी बातें करने वाला बाबा साहब का मैं सच्चा बेटा हूं. इस बात को मैं बड़ी फख्र से कहना चाहता हूं.
हॅलो या विचार मंचावर उपस्थित माझे मित्र आदरणीय करणजी गायकवाड नालंदा बुद्ध विहारामध्ये आज गेलो होतो. तुमच्यापर्यंत बाबासाहेबांचा सांगवा घेऊन आलोय. बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन घेत असताना मला भास झालाय आणि बाबासाहेब मला म्हणू लागले, अनिल तू अशा लोकांना समजून सांगायला चाललाय जे रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठताना मला पाहतात पण माझं अनुकरण मात्र करत नाही. त्यांना हे सांग जाऊन की माझा रमेश, माझा रामरतन, माझा गंगाधर, माझे हिंदू या समाजासाठी मी मातीमोल केलेले आहे. त्या बाबासाहेबांच्या रमाबाईच्या 4 लेकरं तुमच्या आमच्यासाठी त्यांनी त्यांचं बलिदान दिलंय. माझ्या मायमावल्या मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की बाबासाहेबांनी रमाबाई आंबेडकर हा विचार साधा विचार नाही. ही ऊर्जा साधी ऊर्जा नाहीये. या ऊर्जेला पचवणं इतकं सोपं नाहीये. ज्या माझ्या बापानं इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये बसून पावाचे तुकडे खाले, खायला भाकर नव्हती, उपाशी तापाचे 18 तास अभ्यास केला. कशासाठी माहित आहे का? रविवारी ना परवा दिवशी 1-1 किलो खाता ना रहा. संडे मटन डे हो रहा है ना तुम लोगों का. मेरा बाबा साहब उस समय भूखा रहा. क्यों? कि तुम्हें आज पेट भर के मिले. तुमच्या घरातल्या साड्या कपाटे भरलेत ना, तरी 14 एप्रिलच्या आधी 10 एप्रिलपासून नवऱ्याला तगादा लावलाय ना. मायरात फोन करून सांगलंय ना नवीन साडी घ्यायची. मेरा बाप जब बैरिस्टर बनकर इस हिंदुस्तान में आया था, बाबासाहेबांचा खूप मोठा सोहळा, बाबासाहेबांचा खूप मोठा सत्कार इथे लोकांनी ठेवला होता. आणि माझी माय रमाई तर पडू लागली की मला बाबांना बघायला जायचे, माझ्या विभावांना बघायचे. 2.5 वर्षानंतर माझं कुंकू या देशात आले ते कशी दिसत असतील. ती घरात शोधते, पेट्या बघते. माझ्या माईला फाटेला लुगड्या दिसतात पण माझी माय शाहू महाराजांना बांधलेला फेटा. काय वाटलं असं तिथे जीवाला. एक फेटा लपटते, एका झाडाच्या आडवं जाऊन पाहते, बाबासाहेबांना दुरून पाहून बघते, तिचं भाषण ऐकते. तिच्या अंगावर फाटक्या साड्या, तिला नेसायला साडी होती कशासाठी? अरे आज तुम्हाला कपाट भरून साड्या मिळावं यासाठी. माझ्या बापाला बैलगाडी उतरवलंय ना, माहित आहे ना, ऐकतो ना आपण, वाचलंय ना. आज कुणाच्या माईची लालची हिंमत आहे का तुम्ही विमानात जात असताना तुम्हाला उतरायला? अरे विमानात जाण्याचं सामर्थ्य कुणा दिलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. कधी तुम्ही आम्हाला विसरता कामा नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे, बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती साजरी करत असताना आपले लेकर शिकले पाहिजे, आपल्या लेकरांपर्यंत बाबासाहेब पोहोचले पाहिजे, रमाबाईचा त्याग पोहोचला पाहिजे. ही जबाबदारी मायमावल्यावर तुमची. मला माणसावर बिलकुल भरोसा नाही. हा कार्यक्रम संपला, आता तर ते पावसाळाच लागलाय लोकसभेचा. कुठं कुठं कुत्र्याच्या उगवतात ते काही सांगणार नाही. एवढं नक्की सांगेल बांधवांनो की तुम्हाला आणि आम्हाला या देशाचं संविधान वाचवायचं असेल, या संविधानाला जर बाबासाहेबांच्या या संविधानाला तुम्हाला आणि आम्हाला सावध ठेवायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारपूर्वक मतदान करा. कुणाला करा, कुणाला नका करू. मी कुणाची दलाली करायला इथं आलो नाही. पर ईमानदार आदमी के पीछे रहना चाहिए. इस बात को मैं कभी छुपला भी नहीं सकता और छुपा भी नहीं सकता. माझ्या बापाला गोलमेज परिषदेमधून बाबासाहेब बाहेर येत होते. लोकसभा आहे म्हणून सांगतोय मुद्दावर उदाहरण. लोकसभेत बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमधून बाहेर आले आणि एक पत्रकार त्यांना प्रश्न विचारतो की बाबासाहेब तुमच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद दिसतोय, एक चमक दिसते, एक शायनिंग दिसती, क्या बात है भीमराव जी अंदर, ऐसा क्या हुआ है?
प्रश्नाचे उत्तर द्यायला जातात की लगेच एक प्रश्न दुसरा प्रश्न जातो. एक्सक्यूज मी मिस्टर मेंटर, व्हॉट हॅपन्ड इन द पार्लमेंट इन द हाऊस? मधात असं काय घडलं बाबासाहेब? तुमच्या चेहऱ्यावर मला चिंता आणि विचार दिसतोय. बाबासाहेब त्याच्याकडे पाहतात हसतात आणि बाबासाहेब पहिले पत्रकाराला प्रश्न उत्तर देतात आणि बाबासाहेब सांगतात की मी या देशातला आहे ज्या देशात पिणारी असो, खालेला असो, नकटा असो, चपटा असो, लंगडा असो, खुळा असो, कसंही पोरगा असो, माईच्या पोटातून जन्म ज्याला घेतला, राणीच्या पोटातलं पोरग इथं राजा होते माझ्या देशात. पण आज मी गांधी सोबत भारतातील आलेल्या लोकांसोबत डिबेट केली आणि सांगितलं की भारतात लोकशाही पद्धतीने मतदान करत असताना माझ्याही समाजाला मतदानाचा अधिकार भेटला पाहिजे आणि तो अधिकार मी आज मिळवण्याचा मला आनंद आहे. याच्यानंतर माझा समाज येईल, मतदानाच्या पेटीतून या देशाचा राजा देईल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत असताना बाबासाहेब गंभीर होतात. बाबासाहेब विचार करू लागतात आणि म्हणतात की ज्या समाजाला खायला नव्हतं, ज्या समाजाला लिहायला नव्हतं, ज्या समाजाला पैसा माहित नाही, मी जो मतदानाचा अधिकार आज मिळवलेला आहे तो मतदानाचा अधिकार, मतदानाचं व्हॅल्यू माझ्या मुलीच्या, बहिणीच्या आणि आई इज्जत एवढं मोठं आहे. आणि मला चिंता आहे जी समाज जो खाने को नहीं मिला, जो समाज मेरे पीछे कधी खड़ा नाही ना. बाबासाहेबांना कधी जाते समाजात निवडून नाही दिलं. माय मावल्याला बाबासाहेब तो गिराणवाले लोक नाहीये, इथले महाराज काय साधे आहेत का? दोनदा बाबासाहेबांना पाहतात आणि बाबासाहेब म्हणतात की माझ्या मुलगीची, माझ्या बहिणीची आणि माझ्या आईची जेवढी मोठी इज्जत आहे, तिच्या इज्जतीची जेवढी मोठी किंमत आहे, तेवढी मोठी किंमत या मतदानाची आहे. आणि हा समाज उद्या ही इज्जत, उद्या हे मतदान विकतोय का काय, ही चिंता माझ्या डोक्यात आहे. आणि बाबांना मायाने मला सांगा, बाबासाहेबांची चिंता का चुकीची होती का? आज येतात की नाही रात्री लोक? नाही, आज नाही ना, मतदान 2-4 दिवस आधी देतात ना माझे पैसे. आपण किती भिकार सोड, एवढा ना नोकऱ्या, भारी भारीच्या साड्या, तरी 1000-500 घेतो ना. हे तर बाकी माणसं तर रेटिंग करायचं रात्रंदिवस मस्त तंग त्याच्या राहतात, घरी खातही नाही. म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे मानवाला, बाबासाहेबांचं बलिदान, रमाईचं बलिदान तुम्हाला मला वाया जाऊ द्यायचं नाही. कुठेतरी विचार झाला पाहिजे एकतेचा, संघटनेचा, संघाचा. अरे तुमच्यापेक्षा ते बीजेपी वाले बरे, ज्यांना संघ कळाला. संघ हा शब्द बुद्धांचा आहे. त्यांनी संघ घेतला, संघाचा मोठा वाद केला, लोकांना एकत्र केलं, सगळ्यांना करून संघाचं सरकार या देशात आणलं. आणि तुम्ही आम्ही परिषद शिवाय जाऊन बांबरायला. मला आता तुम्हाला विनंती करायची आहे करण दादा, करणजी, बाबासाहेब आंबेडकरांची बायको कोण? रमाबाई. दुसरी बायको कोण? सविता कबीर. कबीर ब्राह्मण थी, ब्राह्मण की लड़की हमारे बाप की मिसेज बनी, मतलब वो हमारी माँ हुई. आप मुझे बताओ, अपने माँ के भाई को गाली देना अच्छी बात है क्या? अच्छी बात नहीं. त्यामुळं इसके बाद कभी ब्राह्मण को गाली देना बंद कर दो. इतरांना शिवाय घातल्यामध्ये 70 वर्ष निवाय घातले. आम्ही किती चांगलं हे पटून देण्यामध्ये आम्ही कधी रस नाही घेतला. हे असं आहे, ते तसं आहे, घेणं असं केलं, घेतं लोक असं आहे. विनंती करायची आहे, याला त्याला शिवा देणं बंद करा. समाजात काम करायला तळागाळातील कार्यकर्त्याच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभे राहा, इमानदार माणसांच्या पाठीमागे उभे राहा. बाबासाहेब सूर्याकडे बघून खूप सुंदर असं वाक्य बोलतात की बाबासाहेब म्हणतात, हे सूर्य तू तिथला सूर्य आणि इथला सूर्य, तू तिथला सूर्य मी इथला सूर्य, तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करतो. अरे बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला प्रकाशमान केलंय, जीवनाचं सोनं केलंय. अरे सोन्याचं मोबदला, या आयुष्याची किंमत, बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा ही काय नाही पाहिजे. मला तर वाटतं शहरी भागात तर सगळे वेगळं असतात. आंबेडकर नगरची संख्या किती मतदानाची? प्रवीणजी कल्पनेचं पूर्वी
1250 मतदान आहे. किती बसले तिथं? किती मोठा प्रश्न आहे. बाबा साहब को सुनने के लिए अगर आप लोग नहीं आ सकते, बाबासाहेबांचे गाणे बघण्यासाठी तुम्ही ते ऐकण्यासाठी येऊ शकत नाही, तर तुम्ही येता कुठं बोलणार की गोष्टी आणली असती तर अरे बाप तिथं बाया नाही कळायली. पहिले माणसाला कळायची, आता बायाला बी कळायला होतं. पण तुम्हाला विनंती करायची आहे बांधवांनो, एक निष्ठा समाजासाठी वेळ द्या. जो बोलतो त्याला बोलू द्या, जो लिहितो त्याला लिहू द्या, जो लढा देतो त्याला लढा देऊ द्या. तुम्हाला काही जरी येत नसलं तर काही करू नका, किमान यांना विरोध करू नका, यांना सपोर्ट करा. एवढं सांगेल. शरण जाधव सारखा कार्यकर्ता त्याचे केस पाहिजे का? केस आपल्याकडे पोत्र सोडायचे, पोत्र तो बाबासाहेबांच्या विचाराचा पोतराज आहे. बाबासाहेबांचे विचार जाळासाठी फिरतो. त्याचे सुंदर गाणं मी ऐकण्याशिवाय जाणार नाही. तुझं बुडा सहज जवळ तेव्हा तुला भीमक कळलं. तो गाणं ऐकायला तर तुम्ही घेतलं पाहिजे. ते गाणं खूप प्रेरणा देणारं गाणं आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे, शाळेला सपोर्ट करा. छोट्या मोठ्या कलाकारांना डोक्यात घ्यायला शिका. आता वामन परत येणार नाही, पण वामनाची ही पिढी वामनाचा हा वारसा चालवणाऱ्या माणसाच्या पाठीमागं आपण ताकदीने उभं राहायला पाहिजे. त्यांचे गाणे म्हणून ऐकले पाहिजे, नुसते गाणे ऐकले नाही पाहिजे, सोबत पर्स पण आणली पाहिजे. पर्स यायची तुला घरी बजेट जाता घेतो, पण बाबासाहेब ऐकतानाही पर्स घेऊन आलं पाहिजे. नवऱ्याचे ली पगार आहे, नसते ते सासुरा मागा, त्या पर्समधलं काहीतरी बाहेर काढा. एक ताकद त्यांना दिली. तुम्हाला एवढं सांगतो, वेळ खूप झालेला आहे. एक तर ही लाईफ पूर्वी तुझा विशाल पण गेला. विशाल हे तुझ्या आग्रा खात्याच्या खरं मुळं आलेली. मला वाटतं होतं आंबेडकर नगर म्हणजे लई जबरदस्त, अरे वा नगरच आंबेडकर. पर आज भी बाबा साहब तुम्हारे घर घर नहीं पहुंचे, इस बात का बड़ा दुख मुझे हो रहा है. मी आपल्याला विनंती करतो, चळवळीत काम करत असताना आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. पुन्हा सांगतो, लोक तुम्हाला म्हणतील या देशाची घटना बदलणार आहे. तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांना राज्यघटनेची अशी लेख मारली, यांच्या बापाचा बाप जरी निभाला तरी भारतीय राज्यघटना बदलू शकणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, राज्यघटना आमची आहे, आमचा प्राण आहे, विषय म्हणजे महाराजांचा. बाकीच्या जातीला घटनेचं काही देणं घेणं नाही. राज्यघटना त्यांच्यासाठी लिहिली नाही. त्यांच्या बापाला कोणी मारलं तर ते पोलीस स्टेशनला जात नाही. त्यांच्या शेताचा वाद झाला तर भारतीय राज्यघटनेचा पोलीस स्टेशनला जात नाहीत, कोर्टात जात नाहीत, बसमध्ये बसल्या तर तिकीटे काढत नाहीत, काहीच करत नाही. ते भारतीय राज्यघटनेचा कुठलाच फायदा घेत नाही असं त्यांना वाटतं. आमची तर इच्छा आहे का भारतीय राज्यघटना थोडं बाजूला करा, त्यांच्यासाठी करा. माय मावल्या तुम्हाला आवर्जून सांगतो, तुम्हीच नाही या देशातील हिंदू मेला सांगतो, ज्या दिवशी या देशामध्ये पुन्हा हिंदुत्व राज्य येईल किंवा मनोवादी विचारसरणी येईल, त्या दिवशी माय इथं बसलेल्या 50 ते 70 विधवा बाया दिसतात. प्रत्येक हिंदूच्या घरात विधवा बाय असेल, त्याची माय असेल, बहीण असेल. बापू तुझी माय बहीण नारी सत्य म्हणून जिवंत जायला गेली तर माझं नाव बदलून ठेवेल. तुला तुझी माय बहीण जिवंत जाऊ द्यायची नसेल, सतीतनावर बलिदान होऊ द्यायचं नसेल तर भारतीय संविधान वाचलं पाहिजे, एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. बोलत असताना काही चुकलं असेल, काय घातलं असेल, कुणाच्या भावना दुखल्या असतील तर खुशाल दुखू द्या. मी काही कुणाच्या बापाची माफी मागत नाही. कांबळे लई डेंजर असतात, कांबळ्यांचा इतिहास डेंजर आहे. मला विशालजी सतीशजी आपण बोलवलं, मला ऐकून घेतलात, माझा गाव तुम्ही ऐकलात, पण यांचे गाणे म्हणल्यानंतर आमच्या सगळ्याला कोण ऐकले तरी तुम्ही लई शांतपणे ऐकले तर तुम्ही शहाण्या बाया आहेत असं मी समजतो. बायांना विनंती करतो, माय आपल्या सासू सासऱ्यांना सांभाळा, त्यांची सेवा करा. सासूला विनंती करतो, माय आपल्या सुनेकडे लेकीसारखे लक्ष द्या. आणि बसलेल्या मुलींना विनंती करतो, माय नवरे शिका, शिकल्याशिवाय माणूस मोठं होत नाही. आपण सर्वांनी बाबासाहेबांचं महात्मा फुलेंचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे. भविष्यात आरक्षण आहे की नाही घ्यायचं नाही, चरण आरक्षण आहे की माहित नाही, तो शिक्षण आणार आहे, तर तुम्ही शिक्षण घ्या, पुढे जा. इथे सांगतो, जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद कांबळे सर, आपण अगदी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे. संविधान वाचलं पाहिजे
संविधान वाचलं पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे. आपण संविधान वाचलं तरच संविधान वाचणार आहे, नाहीतर संविधान वाचणार नाही. जाता जाता एवढंच सांगेन, अनिल सर, ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, हम सब एक है ये एहसास दिला देंगे. छूना मत बाबा साहब की प्रतिमा और संविधान को, वरना दुनिया हिला देंगे, वरना दुनिया हिला देंगे. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी जयंती कमिटीच्या वतीने आणि आंबेडकर नगरच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले करण भाऊ यांनी सुद्धा आपल्याला वेळ दिला.